सरपंच देशमुखांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण. कृष्णा आंधळेच्या फरार असण्यालाही 50 दिवस. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आग्रही. मंत्री धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत खात्यासंदर्भात विषयासंदर्भात चर्चा करण्याकरता दिल्लीला. राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देऊ. देवगिरीवरील आमदारांच्या बैठकीत धनंजय मुंडेंची स्पष्ट भूमिका. काही जण वैयक्तिक राग मनात ठेवून आरोप करतायत. मुंडेंचा दावा. कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होईल आणि किंवा पक्षाला अडचण निर्माण होईल अशी कृत्य टाळा. अजित पवारांच्या देवगिरीवरील बैठकीत आमदारांना सूचना. पालिका निवडणुकांच्या तोंडावर जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात जाण्याच्याही सूचना. वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नवे लातूरमध्ये बंगला. संतोष देशमुखांच्या प्रकरणामुळे बंगल्याचं बांधकाम स्थगित. मुख्यमंत्री फडणवीस आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार. 29, 30, 31 जानेवारीला फडणवीसांचा दिल्लीमध्ये मुक्काम. फडणवीस महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून फिरत असतात. आधी दावोस, आता स्टार प्रचारक म्हणून दिल्लीत गेलेत. संजय राऊतांची फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका. वाल्मिक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपचा तपास करावा. फोनवरून बोलणाऱ्या महिला अधिकारी कोण याचा शोध घ्यावा. सुरेश धस यांची मागणी. पोलीस वाल्मिक कराडसमोर झुकत असल्याचं अनेकदा समोर. ही गुंडगिरीची भाषा. अंजली दमानी यांचे कराडच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया. सर्वांचा बॉस धनंजय मुंडे, त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, दमानी यांची मागणी. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. कालपासून धनंजय देशमुख कुटुंबीय आंदोलनात सहभागी. अद्याप सरकारकडून आंदोलनाची कोणतीही दखल नाही. भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगेंनी केलेल्या आवाहनानंतर जरांगेंनी घेतले उपचार. मध्यरात्री 1 वाजता जरांगेंनी लावून घेतलं सलाईन. रात्री उशिरा आमदार सुरेश धस यांनी केली होती विनंती. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्यात. सरपंच देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख यांची भावनिक साद. जरांगेंच्या तब्येतीकडे बघून दुःख होतं. वैभवीची प्रतिक्रिया. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यात अमृत स्नानाआधी रात्री 1:30च्या सुमारास चेंगराचेंगरी. दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर असल्याची माहिती. चेंगराचेंगरीमुळे स्थगित करण्यात आलेले अमृत स्नान पुन्हा सुरू. प्रयागराजमधील वेगवेगळ्या घाटांवर आतापर्यंत 3,61,00,000 लोकांनी अमृत स्नान केल्याची प्रशासनाची माहिती. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर कुंभमेळ्यात साधू संतांकडून परंपरागत प्रतिकात्मक विधी आणि स्नान. रामदेव बाबांसह आखाड्यातील संत महंतांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक पूजा संपन्न. कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. मृतांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर. 50हून अधिक लोक जखमी झाल्याचीही माहिती. कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नका. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कुंभमेळ्यातल्या भाविकांना आवाहन. तसंच प्रशासनाने दिलेल्या नियमांचं पालन करा, योगींचं आवाहन. प्रकरणाबाबत उच्चस्तरीय बैठका सुरू. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया. आखाड्याच्या वरिष्ठ महंतांशी चर्चा सुरू, योगींची माहिती. कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मोदींची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी तिसऱ्यांदा फोनवरून चर्चा. मोदींकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या मोदींच्या सूचना. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संवाद. संपूर्ण घटनेची घेतली माहिती. केंद्राकडून मदतीबाबत चर्चा झाल्याची माहिती. कुंभमेळ्यातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद. काँग्रेस नेते राहुल गांधींची एक्सपोज. मृत्युमुखी पडलेल्यांना राहुल गांधींकडून श्रद्धांजली. श्रेयवादातनं कुंभमेळ्यात लोकांना प्राण गमवावे लागले. संजय राऊतांचा योगी सरकारवर हल्लाबोल. तर युपीच्या मुख्यमंत्र्यांनी मार्केटिंगपेक्षा व्यवस्थेवर लक्ष देणं गरजेचं आहे, राऊतांची टीका. कुंभमेळ्यासाठी 10,000 कोटी निधी मंजूर झाला. प्रत्यक्षात मात्र तितका खर्च झाल्याचं दिसत नसल्याचा राऊतांचा आरोप. तर मग 10,000 कोटींचा निधी कोणत्या प्रवाहामध्ये वाहून गेला, राऊतांचा सवाल. कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर आप नेते मनीष सिसोदियांकडून शोक व्यक्त. मृतांना एक्सपोज करत वाहिली श्रद्धांजली. माजी केंद्रीय मंत्री आणि निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर साध्वी निरंजन ज्योती यांच्याकडून चेंगराचेंगरीबाबत शोक व्यक्त. संपूर्ण घटनेच्या चौकशीची केली मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.